स्वर्गवासी अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आदरणीय वहिनी साहेब असतील, मामा असतील, तटकरे साहेब असतील, इतर सर्वच नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत। आज खरं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की ही आपल्याला कधीच असं वाटलं नव्हतं की अशी वेळ आपल्यावरती येईल, परंतु या ठिकाणी दादांच्या जाण्यानं आपण सगळेजण पोरके झालेलो आहोत। या ठिकाणी वहिनी साहेबांनी अतिशय एक खंबीरपणे या ठिकाणी निर्णय घेऊन आज राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या। आपणा सर्वांना एक आधार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आणि म्हणून आजच्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या ठिकाणी खरं तर ही निवडणूक बिनविरोध होणं हे खरंच दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरली असती। परंतु ठीक आहे, काही ठिकाणी अपवाद वगळता ह्या गोष्टी चालत असतात, परंतु आपण सर्वजणांनी वहिनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं आवश्यक आहे। आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा पक्ष निर्मितीपासून दादांच्या सोबत आहे। दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम या ठिकाणी करत होतो। लोकसभेला सुद्धा वहिनी साहेबांच्या सोबत मी इंदापूर सारख्या ठिकाणी मेळावा घेऊन त्या ठिकाणी सुद्धा मी पाठिंबा दिला होता। आणि आज सुद्धा या ठिकाणी मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आवर्जून सांगतो की या तालुक्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी दिवस रात्र करून वहिनींसाठी प्रयत्न करून या ठिकाणी जास्तीत जास्त वहिनी साहेबांना कसं मतदान होईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो। आणि या ठिकाणी आज मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना जाहीर असा पाठिंबा देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार महोदय धनंजय भाऊ मुंडे, त्याचबरोबर माणिकराव कोकटे साहेब यांचं आगमन झाले। आपलं मनपूर्वक स्वागत। यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष विजयजी गोगरे, विनोदजी जगताप, कोण बोलणार आहेत ते पुढे येतील। विनोद जगताप संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात। बाल्कनीमध्ये जागा भरपूर आहे, जे उभे आहेत मंडळी त्यांना विनंती आहे की कृपया आपण बाल्कनीमध्ये बसावं। सुरुवातीला विचारपीठावरील महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार आणि सर्व राष्ट्रवादीचे आणि मित्र पक्षांचे या ठिकाणी पदाधिकारी यांचं मी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने विनोद जगताप सर्वांचं या ठिकाणी आणि आमच्या संभाजी ब्रिगेड पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी काल आम्ही बैठक घेऊन ही निवडणूक वेगळी आहे आणि सहानुभूतीची निवडणूक आहे, इथून मागे मी चुकीला चूक म्हणत आलो, विरोध केला, परंतु वहिनी तुम्ही आताच्या खरंच महाराजांनी ताराबाई आहात आणि आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने खरंच तुम्ही एक स्त्री आज राज्याची उपमुख्यमंत्री झालेली आहे, तर त्या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ असतील, सावित्री असतील, आहिले असतील, रमाई असतील, यांची आज एक लेख आज आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांना विरोध करणं हे आमच्या दृष्टीने चुकीचं आहे। म्हणून आम्ही आज तुम्हाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या वतीने मी विनोद जगताप जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद। दौलत नाना शितोळे मनोगत व्यक्त करतील। जय मल्हार क्रांती संघटना। आज आमच्या बहिणींच्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात। आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व पक्षाचे आणि इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी, मी या ठिकाणी जादा काही बोलणार नाही, पण माझं नाव दौलत नाना शितोळे आहे। मी दादांचा खूप जुना कार्यकर्ता आहे, गेल्या अनेक वर्ष दादांबरोबर होतो। विधानसभेत आणला आणि ज्या पद्धतीनं आज आता त्याला ईडी लागलाय, SIT आणि ईडी दोघं काम करणार आहेत,
मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर गेलेले आहेत, त्याच्यात किती लोकांचं शोषण झालेलं आहे, किती लोकांनी त्याला फोन केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आता गृहमंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे काही प्रवक्ते ठरवलेले आहेत, ज्याच्या प्रवक्त्याच्या माध्यमातून मांडलं जातं. प्रवक्ते कोण आहेत मी त्याच्यावर काही नाव घेणार नाही. आणि मग या पद्धतीचं टार्गेट करून सोबत असलेल्या पक्षाला मी अनेकदा सांगितलेलं आहे की जे सोबत असलेले पक्ष जे आहेत त्या पक्षांना कसं अडचणीत आणायचं, नुसतं निधीपुरतंच नाही. संजय गायकवाडांना थोडा गैरसमज असेल, नुसत्या निधीपुरतंच नाही तर हे सगळे पक्ष कसे संपवता येईल त्याचा भाजपचा तो प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ते त्या टार्गेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा काळ जो आहे या महायुतीचा तो किती मोठा भूकंप त्या माहितीत होईल त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मी हे बजेट अधिवेशनाच्या पहिले हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. मोठा भूकंप होईल म्हणजे झालाय, आता खऱ्या प्रकरणात झाला असं वाटतं की याचे राजकीय परिणाम काय होतील असं वाटतंय. एक बघा, मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकारणात आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण जे सुरू केलेलं ते महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. अशोक खरात फाईल ही जी आता तयार होणार आहे, तसं अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्रम्पनी आणि तिथल्या व्यवस्थेने ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईल तयार केली तशी आता हे महाराष्ट्रामधली खरात फाईल आहे. त्याच्यापेक्षाही पुढं जाऊ शकतं. फक्त तिथं लहान पोरींना खातं होतं, त्यांना तरुण राहायचं असं वगैरे काही एप्स्टीन फाईलमध्ये होतं. इथेही नरबडी झालेली आहे. आता ही नरबडी कशासाठी झालेली आहे हे काय कारण नाही. तर ह्या गोष्टी जेव्हा पुढे येतील आणि याच्यामध्ये जे कोण आहेत त्यांना बरोबर आता टार्गेट कसं केलं जाईल हे तुम्हाला आता कळणारच आहे. त्याच्यामुळे सहकारी पक्ष जे माहितीतले आहे आणि सत्तेमधले जे काही कलावंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, या सगळ्यांचं कसं टार्गेट केला जाईल, कसा गेम केला जाईल हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही या सगळ्या घटनेवर नजर ठेवणं, खरातच्या प्रकरणावर रोज काय आम्हाला बोलायचं नाही आहे, कारण की तिथं चौकशी सुरू आहे. आणि खरात प्रकरणामध्ये वास्तविकता मी त्या दिवशी विधानसभेत सांगितलं की यांच्याजवळ 35च आहेत, आमच्याजवळ खूप सारे व्हिडिओज त्याच्यामधले आहे आणि कोण कोण त्याच्यात सहभागी आहे याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे. पण आता सरकारने त्याच्यावर इन्क्वायरीज लावलेली आहे आणि त्याच्यामुळे जे चौकशीत पुढं काय येतं ते सगळ्या गोष्टी जेव्हा पुढे येतील त्यावेळेस सरकारने मुद्दामून काही गोष्टी सोडल्या असतील तर ते सरकारला आम्ही लक्षात आणून सरकारला त्याच्यामध्ये धारेवर घेऊ. राहुरीची पण निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्राजक्त तनपुरेच्या कार्यालयात आता रवींद्र चव्हाण गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून दिलं, त्यामुळे प्राजक्त तनपुरे आपली उमेदवारी परत घेऊ शकतो. मला आत्ता त्याच्यावरची चर्चा करायची नाही. जेव्हा विड्रॉलपर्यंत काय परिस्थिती होते त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं की राज्यात अनेक प्रश्न आहेत. गॅस सिलेंडर मिळत नाही. 31 दिवस आज तुम्ही सिलेंडर मिळाल्यानंतर 35 दिवसानंतर तुम्हाला अर्ज करायचा. पहिले 21 दिवस होते, आता 35 दिवसावर आलं. 60 रुपये वाढ केली. बाजारामध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात होती आहे. 4-4 हजार रुपयाला तो सिलेंडर विकला जातो आहे. जनतेची सर्रास लूट चाललेली आहे. सरकार आपल्या राजकारणामध्येच लागलेली आहे. सरकार पूर्ण दुसऱ्या राज्यातले ज्या 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रातले महान नेते तिथं पोचलेले आहेत. राज्यामध्ये संकटाचं अवकाळी पाऊस आणि या सगळ्या महागाईचा भडका उठलेला आहे. सरकारला घेणं देणं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आणि सरकार सगळ्या विमान दौऱ्यामध्ये 5 राज्याच्या निवडणुकीत लागलेलं आहे असं चित्र आपण पाहतोय. तुम्ही बारामतीमध्ये बिनविरोध होऊ देत नाही, तिथं उमेदवार देत आणि राहुरीमध्ये जर होणार असेल तर त्यावर मी विड्रॉल पर्यंत अजून त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही. सामनामध्ये जे म्हटलेलं आहे की मित्रपक्षाचे सन्मान न ठेवता अशी भूमिका घेणे हे काँग्रेसची संकुचित वृत्ती आहे अशा शब्दात लिहिले आहे सामनात. मला असं वाटतं की कोणाची संकुचित भूमिका आहे काय आहे त्याच्यावरचं मी तुम्हाला सांगितलं की हायकमांडची एकदा परवानगी घेऊन या सगळ्या घटनेचा पर्दाफाश आम्ही करू. त्याच्यामुळे संकुचित कोण आहे हे सांगण्याची वेळ मला आणू नको द्या त्यांना म्हणा. तर त्याच्यामुळे ते सामनाने काय लिहिलं काय नाही त्याच्यावर मला प्रतिक्रिया आता देण्याचं काही कारण. हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीमध्ये ज्यांनी जागेची इतक्या आग्रहाने मागणी केली आणि आज नामांकन अर्ज भरण्याची वेळ आहे तर ते त्याकडे पाठ फिरून केरळला निघून गेले. काही त्यांना बोलवलं असेल हायकमांडने तिथं प्रचाराला त्याच्यामुळे गेले असतील.
काही राजकीय दबावामुळे राजकीय दबाव मला नाही ना, म्हणजे आता निवडणुका चालू आहेत, गेले असतील. नितेश राणे यांच्या पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर राजे नव्हते. मला तर असं वाटतं की फडणवीसांनी असे मंत्रिमंडळात मंत्री ठेवावेत का, हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक हिला आपण सगळेजण सामोरे जात आहोत. आपल्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि सर्व राज्याचे उपस्थित असणारे सगळे मंत्री महोदय, सगळे आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, सर्व पक्षांचे अध्यक्ष, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे अध्यक्ष, आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 23 तारखेला होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी आज आपण आपल्या नेत्यांना अजितदादा पवार साहेबांना सोडून पहिल्यांदा त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मला माझी प्रतिक्रिया देताच येईना आणि जो उठतोय तो वाटेल ते बोलतोय, जो उठतोय तो वाटेल ते बोलतोय. तर आज मला हे सगळं इन डिटेल सांगायचंय. संजय राऊत म्हणतात मी काय रॉयची एजंट आहे का? सुषमा अंधारे त्यांच्याकडे तर असंख्य, त्यांचा विषयच मुळात दमानिया असतो. दमानियानी अमुक, दमानियानी तमुक, दमानिया सिलेक्टिव्ह, दमानियांना भाजपच सगळी माहिती देतं, त्यांना कुठून माहिती येते माहीत नाही, त्यांनी ती चेक केली की नाही, त्यांनी अमुकच केलं की नाही, इनकमिंग आउट गोईंग फलाना 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 कुठून त्यांच्याकडे आलं. अहो सुषमाताई, साधी आता मी क्लॉड नावाचा ॲप आहे, त्याच्यात अनेक गोष्टी आपल्याला मिळू शकतात. पण मला ना आज तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सगळं सांगायचं. 31 मार्चला मी इकडनं चंदीगडला सकाळी 6च्या फ्लाईटने गेले. 1 तारखेला दुपारी 12च्या आसपास मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे. मी म्हटलं हां बोला. तर म्हणे नाही मी कॉल करू का? तर म्हटलं कॉल करा. म्हणून त्यांनी मला कॉल केला. आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल ॲक्सेप्ट केला. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी तुमची नेहमी बघतो, तुमची बोलणी बघतो, तुमचे प्रेस कॉन्फरन्सेस बघतो आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा CDR आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे. प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण? तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं आणि मी दुसऱ्या नंबरवरनं तुम्हाला तो सगळा डिटेल पाठवतो हेही सांगितलं. दुसऱ्या नंबरवरनं जवळजवळ पाऊण तासानंतर, म्हणजे जवळजवळ 12:49 मला एक एक्सेल शीट आलं आणि त्याच्यात खूप वर्टिकल्स होते. बरं, मग मी विचार केला की आपण आता रात्री बघू, कारण आम्ही सगळे मित्रमंडळी फिरत होतो तिथे. आणि रात्री जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं बघितलं. पहिलं चेक काय केलं तर त्याच्या कंपनीचं नाव जे सांगितलं होतं त्याच्या वेबसाईटवर गेले. त्या वेबसाईटवर खाली कसं असतं की व्हॉट्सॲप किंवा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सॲप किंवा कॉल. तर मी त्या व्हॉट्सॲपवर क्लिक केलं. ते क्लिक केल्यानंतर त्याच माझ्या व्हॉट्सॲप मेसेजवर गेलं ज्याच्यातनं त्यांनी मला ते एक्सेल शीट पाठवलं होतं. हे बघितल्यानंतर पहिली खात्री पटली की हा माणूस खोटा नाही आहे. जे तो म्हणाला अमुक आहे ती सगळी माहिती खरी होती. आता हे जे माझ्याकडे आलेलं एक्सेल शीट होतं ते खरं आहे कशावरनं, म्हणून मी ते क्लॉडवर टाकलं. आता त्याच्यातलं तुम्हालाच क्लॉडवरनं, क्लॉड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे AI सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरनं आलेलं जी माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. वाचून दाखवण्यापेक्षा ऐकवते. This is a CDR, Call Detail Record Report for phone number 982-230-0383. Based on my analysis, here's my assessment of its genuineness. Signs it appears to be a genuine CDR. The report contains all the hallmarks of a legitimate CDR obtained from a telecom operator. It has complete call metadata, dates, times, durations, call types,
tower, cell IDs with physical addresses and आता याच्यावरनं आणि याच्यात त्याचं पूर्ण ॲनालिसिस होतं की हे जेन्युइन कशावरनं आहे. मग मला जेव्हा कळलं की हे जेन्युइन आहे, मी सकाळी दुसऱ्याच दिवशी, हे रात्री मी कळलं मला, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:47 मी दाते सरांकडे हे पहिलं पाठवलं. त्यांना असंही सांगितलं माझ्या मेसेजमध्ये की सर, कदाचित कोणीतरी हे मुद्दाम माझ्यापर्यंत पोचवलं आहे का, कारण ती माझ्या मनात शंका होती. हे मी 2 ठिकाणी बोलून दाखवलं, एक दाते सरांच्या मेसेजमध्ये आणि दुसरं मुंबई तकचा जो अभिजित कारंडे बरोबर झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी म्हटलं की अमुक कसं असतं, ॲक्टिव्हिस्टना कधी कधी वापरलंही जातं. तर ही माहिती मुद्दाम माझ्याकडे दिली आहे का मला माहीत नाही, पण ही साधी माहिती आल्यानंतर त्याचं आता असेसमेंट कसं करता येतं, कारण त्या ज्या सो कॉल्ड अंधारेबाई आहेत त्या म्हणत होत्या यांच्याकडे समोरी काय 177 कॉल काय, इनकमिंग काय, आउटगोईंग काय, कसं आलं, तर तुम्हाला तेही दाखवते कसं आलं. कॉल हिस्ट्री घातल्यानंतर त्याच्यात मी टाकला हा पहिला CDR. ही कॉपी टाकल्यानंतर ही बघा, ती टाकल्यानंतर आपण कुठचाही नंबर घालायचा की या नंबरवर, आणि याचं प्रात्यक्षिक सुद्धा मी आत्ताची ही पहिला टप्पा प्रेस कॉन्फरन्सचा संपल्यानंतर सगळ्या इथल्या पत्रकारांना देणार आहे. आणि हे खरं मला आज संजय राऊत, सुषमा अंधारे, जयश्री खाडीलकर, शशिकांत शिंदे सगळ्यांना द्यायचं होतं. ते म्हणाले ना की यांच्याकडे आले कुठून, यांनी केलं काय, यांनी मागितलं काय, तर कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही. आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, CM जे HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत ते त्यांना पाठवली, आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली. नंतर मी ती क्लाउडवर टाकली. त्याच्यात जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांचे नंबर, काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांकडनं घेतले आणि ते त्याच्यावर सर्च केले. करताना प्रॉम्प्ट नावाची एक गोष्ट घालायची असते AI वर. हे ज्यांना टेक्नॉलॉजी येते ते हे सांगू शकतील. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यातनं त्या सॉफ्टवेअरमधनं काय हवं आहे. तर मी समजा पहिला एक CDR टाकलाय आणि सांगितलं की एकनाथ शिंदेंचा अमुक नंबर आहे, तो मला शोधायचा आहे. तो शोधल्याबरोबर धाड त्यांची जी नंबर्स आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यावर शोधता येतात. हे मी प्रात्यक्षिक आत्ता करून दाखवणार आहे. तुमच्याच चॅनल्सला सगळ्यांना सांगणार आहे, त्याचा व्हिडिओ घ्या आणि तुमच्या चॅनलवर दाखवा. सगळे जेवढ्यांचे फोटो होते त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. एवढंच नाही तर मला माहिती होतं सगळ्यांवरचे माझ्यावर आरोप होतील, म्हणून सुरुवातीपासून कोणाचे शोध घेतले आणि त्याचं CDRचं जो रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी चॅनलला देते. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सरप्राइझिंगली एकही कॉल नाही.